आज जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतोय तर या 10 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आपलं नारळाचं दूध असतं, खूप गुणकारी आहे. नारळाच्या दुधामध्ये थोडासा गूळ घालायचा आणि ते दूध घ्यायचं जेव्हा ॲसिडिटी होते तेव्हा. आपलं पित्त कमी व्हायला लागतं. ओवा अति प्रमाणात घेतला उष्ण आहे, कमी प्रमाणात घेतला पाचक आहे. जेवण झाल्यावर 2 दाणे ओवा चावून चावून खायचा किंवा ज्या तुम्ही पोळ्या करता ना त्याच्यातच घाला की पचायला पचन चांगलं होऊन पित्ताचा स्त्राव कमी होतो, म्हणजे अति प्रमाणात जे पित्त वाढतं ते कमी होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आवळ्याचा रस. आवळ्याचा रस हा आपल्या शरीरात अति प्रमाणात वाढलेलं पित्त कमी करतं. कोहळ्याचं सूप चौथी गोष्ट. कोहळा इतका गुणकारी आहे ना, इतका गुणकारी म्हणजे बुद्धी वाढवणार आहे. बुद्धी म्हणजे तेज, म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा 6व्या महिन्यात बुद्धी तयार होते. तेव्हा आपण विशेषतः गर्भिणी स्त्रियांना सांगतो की तुमच्यातलं पित्त प्रकुपित होऊ नये म्हणून तुम्ही पेठा खा. पेठा असतो ना तो एक छोटा, जास्त नाही, गोड आहे ना कारण खूप, किंवा कोहळ्याचं सूप घेऊ शकतो. 5वी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे कोथिंबीर. तू म्हणशील मानसी कोथिंबीर काय आता नवीन, तर कोथिंबीरीचा रस जो असतो ना तो आपल्या पचनाला मदत करतो. त्यामुळे कोथिंबीरीचा रस जरी घेतला तरीसुद्धा आपली पचनशक्ती वाढून आपल्या शरीरात जे एक्सेस पित्त तयार होतं आहे ते कमी होतं. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण फॉलो केल्या तर आपल्या आहारामुळे जे पित्त खराब होतं आहे ते होणार नाही.